आमदार खासदारांचे पक्षांतर, पक्षाचे चिन्ह आणि नाव या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सध्या सुरू असलेली सुनावणी अगदी रंगतदार वळणावर येऊन पोहोचल्याचं दिसतंय। ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला। या युक्तिवादादरम्यान त्यांचा भर विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष ठरू शकत नाही, राजकीय पक्षच खरा पक्ष असतो आणि त्या पक्षाच्या प्रमुखाने घेतलेले निर्णय विधिमंडळ पक्ष नेत्याला बंधनकारक असतात यावर भर दिल्याचे दिसतंय। विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाने घेतलेल्या निर्णयानुसार वागत असतो, म्हणून राजकीय पक्ष मोठा युक्तिवाद योग्य वाटत असला आणि सर्वोच्च न्यायालयानेही अप्रत्यक्षरित्या हे मान्य असल्याचे संकेत दिले असले तरी यावर वाद होऊ शकतो आणि तो शिंदे गटाच्या युक्तिवादादरम्यान होणार हे नक्की। मुळात राजकीय पक्ष आणि विधिमंडळ गट हे दोन स्वतंत्र घटक आहेत की एकाच घटकाचे दोन भाग आहेत, यावर मतभेद असू शकतात। पक्षप्रमुखांच्या सहीने एबी फॉर्म दिले गेले, उमेदवार निवडून आले आणि मग विधिमंडळ पक्ष स्थापन झाला। ही निवडणूक प्रक्रिया आहे, परंतु यामुळे दोघांची ओळख भिन्न होत नाही। निवडणुकीत राजकीय पक्ष स्वतःचा जाहीरनामा प्रकाशित करतो, त्यातील मुद्द्यांवर प्रचार केला जातो, लोकांना आवाहन केले जाते की निवडून आल्यास आम्ही जाहीरनाम्यातील धोरण राबवू, वचनपूर्ती करू, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। या सर्वांवर विश्वास ठेवून लोक त्यांना मतदान करतात आणि हे आमदार निवडून येतात। अशा परिस्थितीत निवडून आलेला राजकीय पक्ष आणि निवडणूक निकालानंतर भूमिका बदललेला राजकीय पक्ष हे पूर्णपणे वेगळे समजले जाऊ शकतात। उद्धव ठाकरे यांनी केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी सर्व आमदारांना वेठीस धरले। उद्धव ठाकरे यांनी खरे तर शिवसेना सोडली। एकनाथ शिंदे यांनी त्यांना साथ देणाऱ्या आमदारांना त्या शिवसेनेला पुनर्जन्म दिला। उद्धव ठाकरे यांनी जनादेश धुडकावला आणि जनादेशाच्या विरुद्ध सरकार स्थापन केले। हा लोकशाहीचा अपमान होता। एकनाथ शिंदे यांनी खऱ्या शिवसेनेची आणि त्याचबरोबर जनादेशाचीही पुनर्स्थापना केली। हा दावा शिंदे गटाकडून केला जाऊ शकतो। अशाच घडामोडी व अपडेट्स सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।